हे आपलं थर्ड रेकॉर्डिंग आहे. अभिन सर, ओव्हर टू यू. आय विल मेक यू अ हां, होस्ट. ओके. कॅमेरा बंद आहे ना. माझी रिक्वेस्ट सगळ्यांना की प्लीज म्यूट म्यूट ठेवा. शंतनुरे सर, प्लीज म्यूट युअरसेल्फ. स्क्रीन शेअर करतोय मी, 1 मिनिट. स्क्रीन दिसते सर सगळ्यांना माझी? येस. ओके. हां, तर आपण बोलत होतो SWP या प्रॉडक्टबद्दल. तर SWP प्रॉडक्ट हे काय असतं? 1 मिनिट. हां, SWP हे प्रॉडक्ट काय असते, की यामध्ये ज्यांच्याकडे लमसम पैसे आहेत, पण त्यांना गुंतवणूक करायची आहे. म्हणजे जनरली जे प्रायव्हेट सेक्टरमधून रिटायर झालेले लोकं असतात, हे प्रॉडक्ट त्यांच्यासाठी खूप जास्त सुटेबल आहे. का ते? कारण काय असतं, की त्या लोकांकडे पैसा असतो लिमिटेड, आणि त्यामधून त्यांना पेन्शन एक जनरेट करावंसं वाटत असतं. शिवाय त्यांना वाटत असतं, की माझ्या मुलांसाठी काहीतरी सोडून जावं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ह्या प्रॉडक्ट थ्रू करू शकतात. तर यामध्ये काय होतं, की आपण एक लमसम इन्व्हेस्ट करतो आणि यामध्ये एक थंब रूल आहे, की जेवढे तुम्ही गुंतवाल ना, सपोज तुम्ही 50 लाख रुपये गुंतवले, तर या 50 लाखापैकी आपण जे विड्रॉल करू शकतो ना, ते वर्षाकाठी फक्त 6% करू शकत असतो. तर 50 लाखाचे जर तुम्ही 25,000 म्हणजे 25,000 रुपये मी महिन्याला काढले, तर वर्षाकाठी मी 3 लाख रुपये काढतोय. ठीक आहे. तर ह्या 3 लाख जे आहेत ते 50 लाखाचे होतात 6%. एक थंब रूल असा म्हणतो, की जर एखादी व्यक्ती लमसम पैसे गुंतवून SWPमध्ये लमसम पैसे गुंतवून जर 6% पैसे विथड्रॉ करत असेल, तर त्याची जी टोटल गुंतवणूक आहे ना, 20 वर्षानंतर म्हणजे 50 लाखाची जी गुंतवणूक आहे ती 20 वर्षानंतर 1.5 करोड होते आणि शिवाय त्यांचे जे मंथली एक्सपेन्स आहेत ते पण मीट होतात. पण हे कधी? हे जर 10% रिटर्न पण कन्सिडर केले तर. पण जनरली आपण म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा पैसे गुंतवतो, तर मी तुम्हाला जसं मागे सांगितलं, म्युच्युअल फंडामध्ये जो सगळ्यात वाईटातला वाईट म्युच्युअल फंड जो आहे ना, त्याने 13% रिटर्न दिलेत. ठीक आहे. म्हणजे काय? तर हे 10% रिटर्न अझ्युम करून जर आपण 1.5 करोडपर्यंत पोहोचू शकतोय 20 वर्षात, तर 13% रिटर्न्स कन्सिडर करून आपण जवळपास 2.5 करोडपर्यंत पोहोचू शकतो आणि शिवाय हे ₹25,000 जे आपल्याला मिळतील 20 वर्ष, हे तर मिळतच राहतील. ठीक आहे. तर हे असं एक प्रॉडक्ट असतं SWP, जे रिटायर्ड झालेल्या लोकांसाठी किंवा ज्यांना स्वतःसाठी असलेल्या लमसम असलेल्या रकमेचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलाय, अशा लोकांसाठी हे एक छान प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही लमसमचाच वापर करून तुमच्या मुलांच्या अ, अ, शिक्षणासाठी जे करायचं, म्हणजे जसं की आता तुमच्याकडे 20 लाख रुपये लमसम पडलेत. दरवर्षी तुम्हाला माहिती आहे, की माझं एक फिक्स खर्च आहे. दरवर्षी माझ्या मुलांची शाळेची फी आहे. माझ्या मुलांसाठी मला हायर एज्युकेशनला पैसे लागणार आहेत. तर सपोज तुम्ही प्लॅन करताय, की 15 वर्षानंतर मला 32 लाख रुपये लागतील. तर तुम्ही लमसम 20 लाख रुपये जर टाकून दिले त्यामध्ये, तर ऑटोमॅटिकली 15 वर्षानंतर हे 32 लाख रुपये होतील, जे की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही वापरू शकतात. हे धिस इज ऑन अँड अबोव्ह तुम्ही 15 वर्ष त्यांची 1,20,000 रुपये फी भरून त्यानंतरही तुम्ही 32 लाखाचा कॉर्पस तुम्ही जनरेट करू शकतात. म्हणजेच काय? तर 15 वर्ष तुम्ही 1,20,000 रुपये काढाल आणि शिवाय जेव्हा त्यांची हायर एज्युकेशनची वेळ येईल, तेव्हा तुमच्याकडे 32 लाख रुपये असतील. हे मी सगळे 10% रिटर्नवर करतोय कॅल्क्युलेशन, जे की खूप पेसिमिस्टिक आहे. आपण जवळपास 10 ते 12% पर्यंतचे रिटर्न अझ्युम करत असतो. ठीक आहे. आता हा एक चार्ट आहे, की ज्यामध्ये एखादी व्यक्ती जर टार्गेट करत असेल काहीतरी पर्टिक्युलर अमाउंट, की मला 10% हिशोबाने हे सगळे कॅल्क्युलेशन केलेले आहेत, की एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला जर सपोज महिन्याला रेग्युलर इन्कम प्लॅन जो म्हणता येईल, जो की मी तुम्हाला सांगितलं, की रिटायर झालेल्या व्यक्ती किंवा अशा व्यक्ती की ज्यांना पेन्शन नाहीये, अशा व्यक्तींसाठीचं हे एक कॅल्क्युलेशन आहे, जे की मी तुम्हाला सांगतोय आता, की एखाद्या व्यक्तीला जर सपोज ₹10,000 ची गुंतवणूक, ₹10,000 मंथलीची रिक्वायरमेंट आहे, तर त्या व्यक्तीने 20 लाख रुपयाची गुंतवणूक करावी लागेल त्या व्यक्तीला आणि हे त्यांनी जर 10 वर्ष कंटिन्यू केलं, तर हे 20 लाख रुपये
त्यांचे 31,88,000 होतील आणि शिवाय त्यांना 10,000 रुपये मंथली मिळत राहतील. जर हीच 10,000 रुपयाची जर हीच 20 लाखाची गुंतवणूक त्यांनी 15 वर्षासाठी कंटिन्यू केली तर ही 20 लाख रुपये 15 वर्षानंतर 43 लाख रुपये होतील आणि ह्या 15 वर्षात त्यांना 10,000 रुपये मंथली मिळत राहतील आणि सो ऑन अँड सो फोर्थ. जर 25 वर्षापर्यंत जर त्या व्यक्तीने ही गुंतवणूक ठेवली तशीच 20 लाखाची तर 25 वर्षापर्यंत त्यांना दर महिन्याला 10,000 रुपये मिळत राहतील आणि हीच रक्कम 25 वर्षानंतर जवळपास 93,36,000 जाईल आणि हे अप्लाइज टू सेम की जसं की एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपयाची गुंतवणूक 50,000 रुपयाची रिक्वायरमेंट आहे मंथली तर त्या व्यक्तीला 1 करोड रुपये गुंतवावे लागतील आणि जर तो व्यक्ती पुढच्या 10 वर्षासाठी गुंतून राहिला तर ते 1 करोडचे जवळपास 1.5 करोड होतील आणि या 10 वर्षामध्ये त्यांना दर महिन्याला 50,000 रुपये मिळत राहतील. तर हा आहे तुमचा एक प्रोडक्ट ज्याला म्हणतात SWP ज्यामध्ये की तुम्ही गुंतवणूक करू शकतात. आता काही बेसिक रूल जे आहेत जे तुम्ही गुंतवणूक करताना तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करताना लक्षात ठेवायचे असतात ते जनरली मी सगळ्यांना हेच सांगत असतो की तुमचा जो घराचा EMI आहे तो तुमच्या सॅलरीच्या 50% पेक्षा जास्त ठेवू नका. तुमच्या टोटल अर्निंगच्या 25% कमीत कमी 25% गुंतवा आणि तुमच्या टोटल सॅलरीच्या 10% तुम्ही रिटायरमेंटसाठी प्लॅन करा. 8 ते 10% जी सॅलरी आहे ती तुमच्या सगळ्या इन्शुरन्सेसमध्ये जाऊ द्या जे की 4D बद्दल आपण बोललो डेथ, डिसीज, डिझास्टर आणि डिसॅबिलिटी या 4D कडे तुमची जाऊ द्या आणि तुमची जी गुंतवणूक आहे ना जे मी की तुम्हाला सांगितलं की तुमची जी ॲसेट अलोकेशन म्हणतात ज्याला की तुम्ही कोणत्या भागामध्ये किती गुंतवलं पाहिजे तर हे याचा एक फार सोपा फॉर्म्युला आहे की 100 वजा तुमचं एज जितकं असतं तेवढे टक्के तुम्ही इक्विटीमध्ये टाकलं पाहिजे. जसं की माझं उदाहरण जर घ्यायचं तर मी आज 34 वर्षाचा आहे तर मी जवळपास 66% माझे जे पैसे आहेत ते मी इक्विटीमध्ये गुंतवले पाहिजे आणि बाकी उरलेले जे 34% पैसे आहेत ना ते मी अशा ठिकाणी गुंतवले पाहिजे जिथे की मला एक फिक्स रिटर्न आहे ज्याला की बॉन्ड्स म्हणू शकतो आपण. गव्हर्नमेंटचे भरपूर सारे प्रोडक्ट आहे, गोल्ड बॉन्ड आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रिझर्व्ह बँकेचे बॉन्ड्स असतात. यामध्ये जवळपास 7 ते 8% रिटर्न येतात आणि हे फिक्स अशोर रिटर्न्स आहे. तर माझं वय 34 आहे म्हणून मी 34% जे आहेत ते गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये बॉन्ड्समध्ये गुंतवेल आणि उरलेले 66% जे पैसे आहेत ते मी इक्विटीमध्ये गुंतवू शकतो. तर जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुम्ही तुमची तुमची इक्विटीतली जी इन्व्हेस्टमेंट ती कमी केली पाहिजे. का? कारण ती थोडे रिस्की ॲसेट असतात म्हणून आणि तुमची जी सेफ ॲसेटमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढवली पाहिजे. तर हे बेसिक काही रूल्स आहेत जे आपण स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आणखी काही थंब रूल्स जे मी जनरली सगळ्यांना सांगत असतो माझ्याकडे जे क्लायंट्स येतात किंवा मी ज्यांच्याशी बोलतो याबद्दल त्यांना की सगळ्यात पहिले काही करायचं असेल तर ते 4D आहेत ना तुमचे 4D डेथ, डिझास्टर, डिसीज आणि डिसेबिलिटी यापासून स्वतःला प्रोटेक्ट करा. कारण यापैकी कोणताही एक डी तुमच्या आयुष्यात आला ना तर ते तुमची सेव्हिंग तुमच्याकडे असलेला सगळा पैसा तो घेऊन जातो. त्याच्यामुळे ह्या 4D पासून सगळ्यात पहिले स्वतःला प्रोटेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही लवकरात लवकर जेवढं तुम्हाला लवकर सेव्हिंग करता येईल तेवढं सेव्हिंग करा. राईट ॲसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करा आणि गुंतवणूक करत असताना त्या गुंतवणुकीला ना एक काहीतरी गोल अटॅच करा. म्हणजे जसं की मी 5,000 रुपये कुठेतरी गुंतवतोय, ठीक आहे. तर हे 5,000 रुपये मी कशासाठी गुंतवतोय? समजा मी हे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवतोय. तर याचा फायदा काय होतो, की जेव्हा तुम्हाला सपोज काही अडचण येते, आता सपोज काही अडचण आली, माझ्या मनात विचार आला, की यार माझ्या मित्राने ना कार घेतली. चला मला पण कार घ्यायची आहे. मग तेव्हा आपल्या डोक्यात होतं, अरे मी ते 5,000 रुपये गुंतवतोय ना, ते आज जवळपास 12 लाख रुपये झाले बरं का. चल मग मी ते विथड्रॉ करून येतो आणि मी त्याची कार घेऊन टाकतो. ठीक आहे. पण त्या पैशाशी जर तुम्ही तुमचा गोल अटॅच केला असेल ना, की नाही मी हे पैसे जे आहेत ना, हे मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवतोय. तर तुमच्या डोक्यात सेकंड थॉट येणारच नाही, की मी ह्या पैशाची कार घेतो. का? कारण माझ्या मित्राने कार घेतली किंवा माझ्या XYZने कोणी घर घेतलं किंवा काय घेतलं. तुमच्या डोक्यात कंटिन्यू ते असेल, की हे जी पैसे मी गुंतवतोय ना, हे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि मी हे तिथेच वापरणार. ठीक आहे. किंवा मी हे माझ्या मुलाच्या आरोग्य किंवा मी हे माझ्या रिटायरमेंटसाठी करतोय, मी हे पैसे तिथेच वापरणार. तर नेहमी तुम्ही कधीही कोणतीही गुंतवणूक कराल, तर त्याला एक गोल अटॅच करा. सो दॅट तुमचा माइंड कधीच डायव्हर्ट नाही होणार, की माझा जो पैसा अक्युमुलेटेड झाला आहे ना, मी त्याला दुसरीकडे वापरेल. कारण हे होतं. मी गेल्या 5-6 वर्षापासून या फील्डमध्ये जेव्हा कधी लोकांना म्हणजे माझ्याकडे जेवढेही लोकं आहेत त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये थोडे जरी प्रॉफिट दिसायला लागले, लगेच ते म्हणतात, "सर मी पैसे विथड्रॉ करू का? सर मला हे घ्यायचंय, सर मी असं करू का?" तर त्यांना समजवण्यामागे एवढी एनर्जी जाते ना, की नाही सर तुमचा हा गोल त्याच्याशी अटॅच आहे. तुम्ही त्याच्यासाठीच फोकस करा. वाटलंच तुम्ही एक काम करू शकता, की तुम्ही तुमचा हा जो दुसरा तुम्हाला जी इच्छा आहे ना, ते तुम्ही थोडी पोस्टपोन करा आणि त्यासाठी तुम्ही आजपासून सेव्हिंग सुरू करा आणि भलेही थोडं डिले होईल, पण तुमचा गोल अचीव्ह होईल सर. ठीक आहे. तर
तुम्ही अशा प्रकारे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करा. नेहमी इन्व्हेस्ट करताना तुमचा गोल त्याला अटॅच करा सो दॅट तुम्ही कधीच भरकटणार नाही. ठीक आहे. लॉंग टर्मसाठी सेव्हिंग करत असाल तर जसं मी सांगितलं तुम्ही इक्विटीचा विचार करू शकता. दॅट इज रिस्की बट इन केस ऑफ व्हेरी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक 2 इयर्स 3 इयर्स लेस दॅन 5 इयर्सची जी इन्व्हेस्टमेंट मी म्हणेल ना त्यामध्ये तुम्ही इक्विटीचा विचार नका करू. त्यासाठी दुसरे प्रोडक्ट आहेत जे की तुम्हाला 5 वर्षापेक्षा कमीची गुंतवणुकीमध्येही चांगले रिटर्न देऊ शकतात अराउंड 10 ते 11% त्याचा तुम्ही विचार करू शकता. पण जर 5 वर्षापेक्षा जास्तची गुंतवणूक करत असाल तर तुम्ही इक्विटीचा नक्की विचार करा. जसं की सांगितलं तुम्ही तुमच्या 100 वजा तुमचं वय करून इक्विटी आणि डेप्टसाठी तुमचं पोर्टफोलिओ रिबॅलन्स करू शकता आणि गोल बेस्ड प्लॅनिंग करून तुम्हाला जर तुमच्या परिचयातले कोणी एक्सपर्ट असतील नसतील तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मी माझा नंबर शेअर करेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. आपण त्याबद्दल तुम्हाला काय जे काय मला ॲडवाईस देता येतील मी देऊ शकतो. तुमच्या ओळखीचे कोणी परिचयातले असेल तुम्हाला ज्यांच्यावर जास्त विश्वास असेल तुम्ही त्यांच्याकडे अशी गुंतवणूक सुरू करू शकता किंवा मार्केटमध्ये बरेचसे इतर सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ज्यांच्याकडे तुम्ही हे सगळं गुंतवणूक करू शकता. ठीक आहे. तर इथपर्यंतच जेवढे पॉइंट्स मला कव्हर करायचे होते ते मोस्टली झालेत सगळे पॉइंट्स. तर यामध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला हा एक ग्राफ एक्सप्लेन करायचा होता मला जो राहिला होता की जे आपण म्हणतो ना की मार्केट पडलं तर काय होईल मार्केट पडलं तर काय होईल. तर हा जो ग्राफ आहे ना हा 1993 पासून ते 2017 पर्यंतचा मार्केटचा ग्राफ आहे. ठीक आहे. तर हा ग्राफ तुम्ही बघा. हा ग्राफ कसला आहे की मार्केटचे जे रिटर्न्स आहेत म्हणजे जेव्हा मार्केट सुरू झालं ना तेव्हा सेन्सेक्स जो होता तो 1000 वर होता. ठीक आहे. आज सेन्सेक्सची किंमत जवळपास 70,000 आहे. सेन्सेक्स 70,000 वर आहे. ठीक आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षात सेन्सेक्स 70 पट झालाय. ठीक आहे. तर हे कसं झालंय तर हे जे चढ उतार जे होत आलेत ना हे सगळे चढ उतार मार्केटने ऍडजस्ट करून मार्केट 70 पट झालंय. तर आता यामध्ये मार्केट जे आपण पडलं म्हणतो लोकांना लॉस झाला म्हणतो ते कधी होतं जे लोक फार शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक केलेली असते. तर आता तुम्ही बघा 2008 मध्ये मुंबई टेररिस्ट अटॅक झाला तेव्हा मार्केट क्रॅश झालं होतं. पण ते क्रॅश झाल्यानंतर हे 2008 साली ही घटना घडली आणि हे 2009 वर्ष आहे. हे 2009 वर्षी येईपर्यंत मार्केट जिथून पडलं होतं ना परत तिथे येऊन गेलं होतं. म्हणजे गेल्या त्या एका वर्षात मार्केटने पुन्हा रिकव्हरी केली. ठीक आहे. पण पुन्हा जेव्हा 2000 हे रिटेल लिबरलायझेशन त्यापेक्षा हे खूप सारे करप्शनचे स्कॅम आले होते 2011 मध्ये. ते आल्यानंतर मार्केट पडलं पण परत रिकव्हर झालं. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर 2019 मध्ये 2019-20 मध्ये जो कोविड आला तेव्हा मार्केट 15,000 वरून सरळ 8,000 वर आलं. ठीक आहे. आणि 8,000 वरून आज मार्केट पुन्हा 21,000 वर आलंय. म्हणजेच काय की मार्केट मधले जे चढ उतार असतात ना हे टेम्पररी असतात. आपल्या आयुष्यातही चढ उतार येतात. तर मार्केट कायच गोष्ट आहे. ठीक आहे. त्यातही चढ उतार येतात. ठीक आहे. आणि शेवटी जर सांगायचं झालं तर काय की सगळ्या सरते शेवटी सगळ्यांना जायचं कुठे तर वरच जायचंय आणि मार्केटही त्याला अपवाद नाही. शेवटी तेही जाणार कुठे तेही वरच जाणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार कराल लॉंग टर्मचा विचार करत असाल तर इक्विटीसाठी तुम्ही नक्की विचार करा आणि करत असताना मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये कधीही काहीही डाऊट असला तर मी शेअर मार्केट रिलेटेड किंवा म्युच्युअल फंड रिलेटेड किंवा इन्शुरन्स रिलेटेड कोणत्याही क्वेरी तुमच्या सॉल्व्ह करायला नेहमी अवेलेबल असेल. माझा फोन आणि ईमेल आयडी मी शेअर करेल तुमच्यासोबत. आता यानंतर आपल्या सेशन मध्ये फक्त एक गोष्ट राहिली मला. ज्यांनी जॉईन केलंय त्यापैकी कोणत्याही 2 लोकांचं मी तुम्हाला साधं माझ्याकडे मी एक एक्सेल बनवली आहे. त्याद्वारे तुम्हाला एक फायनान्शियल प्लॅनिंग करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कसं गुंतवणूक प्लॅन केली पाहिजे आणि काय. सगळं जेवढे मेंबर्स आहे 25 लोकांचं तेवढं नाही शक्य होणार. मग आपण कोणत्यातरी एक किंवा मी माझं स्वतःच करून डेमो म्हणून करून दाखवतो. सो दॅट आपल्याला एक आयडिया येईल की आपण कसं करू शकतो. ठीक आहे. तर कोणी व्हॉलंटियर आहे का ज्यांना स्वतःच हां, कोणाला जर इच्छा असेल तर मला सांगा. मी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग इथे आता ऑनलाईन आपण करून घेऊ. दर्शन, निशा कोणी आहे? मिलिंद वसेट. मिलिंद ओके सर. सर. मिलिंद सरांचं करू आपण. चला ठीक आहे. सर माझी एक्सेल दिसते सगळ्यांना? फायनान्शियल प्लॅनिंगची एक्सेल दिसते? हो, हां, ठीक आहे. दिसतंय. ठीक आहे. आपण मिलिंद सरांचं प्लॅनिंग करतो इथे. ठीक आहे.
सर वय किती सर आपलं आता? 48. 48. सर मुंबई ना? पुणे. पुण्याचंच. ओके, पुणे. ठीक आहे. सर मुलं, मुलगा मुलगी? एक मुलगा, हा, 2 मुलं नाव आहे. हा, नाव सर? अद्वैत. अद्वैत. हा, अद्वैतचं प्रेझेंट एज किती सर? 16. 16. ठीक आहे. त्याचं हायर एज्युकेशन सपोज आपण करू कन्सिडर 20 ला सुरू होईल. ठीक आहे. हा. आणि सपोज त्याचं मॅरेज सुरू होईल, सपोज आपण मॅरेज करू 26 ला होईल लग्न. ठीक आहे. हम्म. हायर एज्युकेशनसाठी आजची कॉस्ट जवळपास जसं मी सांगितलं की आजच्या दिवसाला जर आपल्याला MBA करायचं असेल तर जवळपास 25 लाख रुपये आपलं MBA ची फी आहे. हम्म. ठीक आहे. आणि लग्नाचा ऍव्हरेज खर्च आपण पकडूया तो पण 25 लाखच पकडूया. ओके. ठीक आहे. दुसऱ्या मुलाचं नाव सर? राहित्य. आदित्य. राहित्य. अं, राहित्य. अच्छा, राहित्य. अरे युनिक नाव आहे. हा, खूपच युनिक नाव आहे. वय सर? 6. ओके, 6. आपण त्याचं पण हायर एज्युकेशन 20 ला सुरू करू आणि सपोज 26 ला. ठीक आहे. हे पण आपण 25 करूयात. ठीक आहे. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग सर आपण सपोज 60 ला तुम्ही रिटायर होताय. Yes. टक्क्यांचे रेस्ट एज आपण पकडूयात 80 पकडूयात आपण. हे 80 जास्त होईल. 80 जास्त 75च ठीक आहे. ठीक आहे, चालेल. हो. 75च ठीक. मंथली एक्सपेन्स सर किती याचे? 50,000 असतील आता मंथली एक्सपेन्स? नाही, 20,000. 20,000. ओके, ठीक आहे. आता यामध्ये आपण काय अजून केलंय की तुमचं जे काही गुंतवणूक करणार आहात तुम्ही त्यामध्ये 15% रिटर्न्स आहेत आणि महागाईचा दर 6% आणि तो तुमच्या रिटायरमेंट नंतरही महागाईचा दर 6%च राहणार आहे. ठीक आहे, असं आपण अज्युम Yes. करून चालतोय. ठीक आहे. हम्म. तर आता सरांचं जे फायनान्शियल प्लॅन आहे तो इथे रेडी आहे. तर यामध्ये काय आहे, अद्वैतला जी आता 25 लाख रुपयाची जी त्याची म्हणजे आपण हायर एज्युकेशनसाठी अद्वैतला 25 लाख रुपये लागतील, तर त्याची फ्युचर कॉस्ट जवळपास 31,56,000 रुपये राहील. ठीक आहे. तर टाइम तुमच्याकडे फार कमी आहे, त्याच्यामुळे ही जी किंमत आहे ना ही खूप जास्त दिसते तुम्हाला. ठीक आहे. 48,000 रुपयेची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मंथली लागू शकते जर तुम्ही आत्ताच सुरू केलं. 4 वर्षच वेळ आहे कारण तुमच्याकडे. आता सेम फिगर जर तुम्ही राहित्यासाठी जर प्लॅन करत असाल तर तुम्हाला राहित्याची 25 लाखाची जी त्याची करंट याची कॉस्ट आहे हायर एज्युकेशनची ती फ्युचरमध्ये म्हणजे तो 14 वर्षानंतर आजपासून 14 वर्षानंतर जवळपास त्याला जर MBA करायचं असेल तर हे 56 लाख रुपयाची जवळपास फी राहील त्याची. तर त्यासाठी तुम्हाला आजपासून 10,700 रुपयाची गुंतवणूक सुरू केली पाहिजे. ठीक आहे. शिवाय अद्वैत आणि राहित्य या दोघांचं जर लग्नाचा खर्च जो आज आपण 25 लाख अजून केलाय तो अद्वैतसाठी 44 लाख रुपये राहील. त्यासाठी तुम्हाला 17,000 रुपयाची मंथली गुंतवणूक सुरू करावी लागू शकते. आणि जर राहित्यासाठी तुम्ही प्लॅन करत असाल की ज्याचं लग्नासाठी आपण आजपासून 20 वर्ष जर अज्युम केले तर ते 80 लाख रुपयाचा जवळपास खर्च येईल. त्यासाठी तुम्ही केवळ 6,000 रुपये गुंतवणूक. सर इथे तुम्ही बघा म्हणजे ह्याचे टाइम जो आहे ना तो केवढा मोठा रोल प्ले करतोय. ठीक आहे, की जर तुमच्याकडे एक चांगला टाइम हॉरायझन असेल ना तर तुमची गुंतवणूक म्हणजे सेम अमाऊंट ऑफ कॉर्पस जनरेट करायला तुम्हाला किती डिफरंट अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागू शकते. ठीक आहे. Correct. तर तर म्हणजे राहित्यासाठीचं जे प्लॅनिंग आहे ना ते एकदम आयडियल प्लॅनिंग आहे. पण आता जे अद्वैतसाठीचं प्लॅनिंग आहे ते थोडं काय म्हणतात त्याला ते थोडं ऍडजस्ट करावं लागू शकतं. आता काही लोक म्हणतील की मी मंथली नाही करत, मी लमसम करतो. लमसम म्हणजे माझ्याकडे थोडे पैसे पडले मी ते टाकून देईल. तर ज्या व्यक्तीला लमसम करायची असेल त्याला अद्वैतसाठी करायची असेल तर 1,80,000ची करावी लागेल शिक्षणासाठी आणि राहित्यासाठी शिक्षणासाठी 7,98,000ची करावी लागेल. सो दॅट ही गेट्स 56 lakhs आफ्टर 14 years. ठीक आहे. तसंच जर सरांचं जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर मंथली एक्सपेन्स सरांचे आज 20,000 आहे. ऍट द टाइम सर रिटायर होतील तेव्हा हेच एक्सपेन्स सेम लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी त्यांना 40,000 रुपये मोजावे लागतील मंथली. ठीक आहे. Correct. ठीक आहे.
तर यासाठी सरांना जो कॉर्पस क्रिएट करावा लागेल तो जवळपास 59 लाखाचा कॉर्पस क्रिएट करावा लागेल सरांना. आणि हा कॉर्पस क्रिएट करायला सरांना जवळपास 15,700 ची गुंतवणूक करावी लागू शकते. ठीक आहे. तर असं जर पाहिलं आपण तर सरांचे जे ऍक्च्युली अद्वैत कडे वेळ कमी असल्यामुळे ही जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ही खूप जास्त येते. ठीक आहे. अदरवाईज जर आपल्याकडे एक डिसेंट टाइम फ्रेम असेल ना 10 वर्षाची वगैरे तर ही जी अमाऊंट आहे ना ही फार रिड्यूस होते. जसं की एक दाखवायचं झालं तुम्हाला तर सपोज मी अद्वैतचं जे एज आहे अद्वैतचं एज मी सपोज 6 वर्ष केलं ना इथे तर ही जी अमाऊंट आहे ना ही बघा ही 98,000 दिसत होती इथे आपल्याला आधी जवळपास डायरेक्ट 50% वर ड्रॉप झाली ही अमाऊंट. का? कारण आपल्या अद्वैतसाठी ऑलरेडी एक SIP एक 5 वर्षापूर्वी केली आहे. ओके त्याचं कॉर्पस डबल झालेलं आहे already. ओके काय टेन्शन नाही. खूपच छान सर खूपच छान. आता राहित्यासाठी करायचं आहे. हा 2 SIP सुरू केलेले आहे त्याच्यासाठी. ओके बरं ग्रेट दादा ग्रेट पुन्हा ग्रेट. मला वाढवायचं आहे त्याच्यात कॉर्पस. हा तेच आपण बरं झालं मग तुमचा फायनान्शियल प्लॅन काढून घेतला. तर नंतर हे मी तुमच्यासोबत कनेक्ट होतो या हो सर संदर्भात. कधी सर कधी. तर हे असं आहे आपण अशा प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो आणि या व्यतिरिक्त आपण जे 4D मी सांगितले ना म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट जी ना ही थोडी सेकंडरी गोष्ट राहील पण 4D पासून आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. ते आपण सगळ्यात आधी नाही केलं मी पाहिजे. एक डी उपभोगला आहे त्याच्यातला. ओके ओके ऑलरेडी ओके एक ओके डी म्हणून गेलेलो पण आहे. म्हणजे अच्छा एक सर मोठा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे ऑलमोस्ट माझी सगळी जे कॉर्पस आहे हा ते तिथं गेले होते हा, ऍक्सिडेंट. तर पण सर आता सर ठीक आहे आता जे झालं ते झालं सर पण आता आजपासून आपण त्यातून शिकलोय आता आपण हो पुन्हा होऊ नये म्हणून आपण त्यासाठी आता प्लॅनिंग करू शकतो सर. हो म्हणजे बरोबर. सरांकडे बघा आपल्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे आपल्याकडे की फक्त एका डी मध्ये आपली पूर्ण सेव्हिंग कशी जाऊ शकते. त्याच्यामुळे ह्या 4Dचं आपण खूप विचारपूर्वक प्लॅनिंग केलं पाहिजे. ठीक आहे अजून म्हणजे सर अशा तुम्ही इन्शुरन्स मध्ये पण वर्क करता का? म्हणजे सॉरी हा प्रश्न नंतर बोलूया आपण. इन्शुरन्स आणि हो सर हो सर हो सर ओके नंतर त्याबद्दल ते बोलूया. पण आता बाकीच्या लोकांचं घ्या. हो ठीक सर हो आहे. सर. अजून कोणाला आहे इच्छा त्यांचं फायनान्शियल प्लॅन करून घ्यायची कोणी किंवा यंग मग एक किंवा मग तुम्ही मला इंडिव्हिज्युअली मेसेज करू शकता किंवा कसं आहे आता इथे करायचं तर अजून काही तुम्हाला त्यावर प्रश्न असतील तर आपण इथे क्लिअर करून घेऊ शकतो म्हणून म्हटलं अजून कोणाला इच्छा असेल तर सांगा आपण त्यांचं फायनान्शियल प्लॅन इथे जनरेट करू लगेच. कोणी लेडीज असतील मे बी त्यांच्यासाठी काही वेगळ्या कन्सिडरेशन्स असतील. मला इथे योजना मॅम दिसत आहेत प्रणोती मॅम प्रज्ञा पूनम मॅम ज्योती मॅम गौरी मॅम. I'm happy कि there are a lot of ladies today. Yeah, that this is rare. रेअर रेअर. सगळ्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं आहे. सर मला करायचंय. Yes, ठीक आहे please. मॅम. Very good. हां आपल्याकडे शेवटचे 10 मिनिट मॅम आहेत. आपलं वेळ हो बस. हा हां पूनम मॅम नाव आमटे. पूनम हा आता वय मॅम 28. हा 28. 28 हा ओके पुणे ठीक आहे चाइल्ड चाइल्ड वय नेम नाही अनमॅरिड. नाही अनमॅरिड ओके. हा ठीक आहे आपण फक्त मॅमचं रिटायरमेंट प्लॅनिंग बघूया यामध्ये. ठीक आहे हा मॅमकडे मॅम 28 वर्षांच्या आता मॅमचं रिटायरमेंट एज लेट्स से 60 आहे. ठीक आहे मॅम मंथली एक्सपेन्स आपण तुमचे 20,000 अजून करूया. ठीक आहे की किती आहे तुम्ही सांगा तुमचे मंथली एक्सपेन्स किती असतात. हा म्हणजे 20,000 बरोबर आहे. ओके ठीक आहे तर आपण एस्टिमेटेड रिटर्न जर 15% पकडले आणि 6% जर आपण महागाई आहे पकडली आणि तुमच्या रिटायरमेंट नंतर आपण धरले की 6%ची महागाई आहे तर मॅमला म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे व्हाल तेव्हा जवळपास तुम्हाला 1,89,00,000 रुपये तुमच्या हाताशी असले पाहिजे. ठीक आहे
ठीक आहे. हा. कारण तेव्हा जेव्हा तुम्हाला आजच्या दिवसाला जेव्हा तुम्ही 20,000 रुपये एक्सपेंड करताय ना, तर जवळपास 32 वर्षानंतर सेम लाईफस्टाईल मेंटेन करायला तुम्हाला 1,29,000 रुपये लागतील. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही दर महिन्याला जवळपास 2,500 रुपये गुंतवले पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही दर महिन्याला 2,500 रुपये येत्या 32 वर्षासाठी गुंतवणूक कराल ना, तर तुमचे 1,89,00,000 रुपये जनरेट होतील. आणि जर तुमच्याकडे लमसम अमाउंट असेल, तर तुम्ही 2.25 लाख किंवा 2,16,000 रुपये आता एका वन स्ट्रोक गुंतवून टाकले, तेही चालेल. सर माझे काही 2 लाख तर नाही, पण 1.5 लाख आहेत सध्या. हां, 1.5 लाख जर तुम्ही गुंतवणूक केली ना, तर मग ते हा जो कॉर्पस आहे ना, हा मीट नाही होणार. पण याच्या जवळपास तुम्ही पोहोचाल. म्हणजे जवळपास 1.5 करोड पर्यंत तुम्ही पोहोचाल. 1.5 करोड असं. पण हा कॉर्पस टार्गेट करायचा असेल तुम्हाला 89 तर तुम्हाला 2.16 पर्यंत करावी लागेल. असं काही नाही की तुम्ही आजच केली पाहिजे लगेच. तुम्ही ते थोडं स्टॅगर्ड मॅनरमध्येही करू शकता. हे 2,500 रुपये जे आहे ना, हे तुम्ही मंथली जर 32 वर्षांपर्यंत देत राहिला तरीही अमाउंट जनरेट होईल. जर तुम्ही एकाच वेळी एवढे सगळे दिले तरी ती अमाउंट जनरेट होईल. ते असं काही नाही की तुम्ही एकाच वेळी तुम्ही सगळे दिले पाहिजे. असं आहे. आता या व्यतिरिक्त कोणाचेही इन्शुरन्स, फायनान्स, प्रोडक्ट, टॅक्सेशन कोणत्याही विषयाशी काही रिलेटेड क्वेश्चन असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. सरांचा आपण जो ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावर तुम्ही असणारच आहे. हो, फायनान्शियलचा मी ग्रुप. मी मी आहेच तिथे, मी आहेच तिथे. मग त्याच्यावर आम्ही वेळोवेळी प्रश्न विचारू. हो, त्यावेळी तुम्ही ते प्रश्न विचारले, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल तिथे. काहीच इश्यू नाही सर. यामध्ये फक्त बऱ्याच जणांना एक इश्यू होतो की टॅक्सेशन कसं असतं म्युच्युअल फंडाचं, तर ते एक सांगून देतो टॅक्सेशन, की जसं की म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली, तर लाँग टर्ममध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करतात, तेव्हा तुमचं जे सपोज फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपये कोणी गुंतवले, 5 वर्षानंतर ते 15 लाख रुपये झाले. तर त्या 15 लाख रुपयांवर 15 लाख रुपयांपैकी 10 लाख तर तुमचं प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. 5 लाख रुपये तुमचे कॅपिटल गेन झाला. म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला तुमचे वाढून मिळाले. तर त्या 5 लाखापैकी 1 लाख रुपये जे असतं ते एक्झम्प्ट असतात आणि उरलेले जे 4 लाख असतात ना, त्यावर तुम्हाला 10% टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे काय की 15 लाखापैकी 14,60,000 रुपये तुमच्याकडे येतील. 40,000 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून जाणार. असं. त्यामुळे टॅक्स पॉइंट ऑफ व्ह्यू पण हे प्रोडक्ट अगदी चांगलं आहे. खूप काही तुमच्या पॉकेटला होल नाही करणार हे टॅक्स पॉइंट ऑफ व्ह्यू पण असं. फक्त एवढं आहे की हे प्रोडक्ट घेत असताना लॉंग टर्मचा विचार करा आणि शॉर्ट टर्म करत असाल तर त्यासाठी वेगळे प्रोडक्ट अवेलेबल आहे. आपण त्याचा विचार करू शकतो. डेब्ट किंवा हायब्रिड प्रोडक्ट असतात त्याचा विचार करू शकतो, ज्यामध्ये की आपल्याला 10 ते 12% पर्यंत रिटर्न जनरेट होतात. सर एनजीज आयफोन म्हणून कोणी आहेत, हा. त्यांचा प्रश्न आहे हा सर. की हाऊ SWP इज डिफरंट फ्रॉम SIP. हा, SWP म्हणजे काय आहे की हे बघा, SIP म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय की दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतील आणि ते गुंतवले जातील. म्हणजे तुमच्याकडून पैसे जात आहेत. ठीक आहे, ते जसं की तुमचा दर महिन्याला लोनचा EMI जातो ना, तसं तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे डेबिट होतील आणि ते कुठेतरी गुंततील. ठीक आहे. SWPचा फुल फॉर्म काय? सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी काहीतरी XYZ लमसम अमाऊंट आहे, जसं की लेट्स से तुमच्याकडे 50 लाख रुपये आहे किंवा 20 लाख रुपये अमाऊंट आहे, ती तुम्ही गुंतवून टाकली. ठीक आहे. आणि त्याच अमाऊंटमधून तुम्ही थोडे अमाऊंट विड्रॉ करत राहताय. म्हणजेच काय, तुम्ही तुमची जी लमसम अमाऊंट तुम्ही गुंतवली त्यातूनच तुम्ही सिस्टमॅटिकली विड्रॉ करताय थोडे पैसे. तर हे थोडे पैसे किती असू शकतात? तर तुम्ही जेवढी गुंतवणूक केली ना, त्याच्या जनरली 6 ते 7% पैसे तुम्ही काढू शकतात. म्हणजे 50 लाखाच्या गुंतवणुकीला 25,000चं विड्रॉल इज डिसेंट विड्रॉल. तेवढं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर जेवढी तुम्ही गुंतवणूक करता त्याच्या 50% तुम्ही काढू शकता. असं. सर माझा एक प्रश्न आहे. हा, विचारा ना सर. सर आता मला 10 वर्षाचा होरिझोन आहे माझ्यापाशी. ओके. हा. आजपासून समजा. आणि ओके. आज मी असा विचार केला की SWP पण करायचं आहे आणि SIP पण करायचं आहे. ओके. दोन्ही एकदाच करू शकतो? करू शकतात ना सर, करू शकतात. म्हणजे मी मग पुढच्या टर्म मध्ये 60 नंतर काय होईल तर त्याचा इंटरसेक्शन होईल. बरोबर. SIP ला मी मग तिथून मी 10 वर्षानंतर मी विड्रॉ सुरू करेल. आता करेक्ट मला सर, विड्रॉलची एक्झॅक्टली. गरज नाही.
एक्झॅक्टली सर, करू शकता तुम्ही. ॲक्चुअली दॅट इज द मोस्ट आयडियल वे टू इन्व्हेस्ट इन इक्विटी मार्केट्स. कारण टाइम हॉरायझन वाढतो. म्हणजे काय की हा. आजपासून तुम्ही सरी करा 25 म्हणजे जसं की माझं एक्झाम्पल सांगतो की मी वयाच्या 30व्या वर्षापासून जवळपास मी वयाच्या 26व्या वर्षापासून गुंतवणूक करतोय मी आज. मला 7-8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून. जवळपास माझे पैसे आतापर्यंत तिप्पट झालेत. ठीक आहे. तर मी हेच पैसे आता जेव्हा मी 60 वर्षाचा होईल ना, तेव्हा मी हेच पैसे एस-डब्ल्यू-पी मध्ये लमसम टाकून देईल आणि त्यामधून महिन्याला माझी सपोज रिक्वायरमेंट 1 लाखाची, तर मी ₹1,00,000 किंवा ₹1.5 लाख काढत राहील. तर याचा फायदा काय होईल मला, की माझे जे ऑलरेडी पैसे वाढलेत, ते एका ठिकाणी राहून ते वाढत राहतील आणि शिवाय माझ्या ज्या गरजा आहेत 60व्या वर्षानंतरच्या, त्या पण मीट होत राहतील. धिस इज द सरांनी जर सांगितलं दॅट इज द मोस्ट आयडियल वे टू इन्व्हेस्ट. फर्स्ट यू एस-आय-पी, देन डू एस-डब्ल्यू-पी. सर मग याचं हे डिटेल जर मला ग्रुपवर हो सर. हो सर. टाकलं तर बरं चालेल. होईल, म्हणजे चालेल त्यानुसार सर. ऍक्शन घेता येईल. नक्की सर. नक्की सर. नक्की सर. थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत काही? माझी एक रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की समजा आपण एक ग्रुप फोटो घेऊ शकलो, सगळ्यांनी त्यांचा कॅमेरा सुरू केला, तर मला एक ग्रुप फोटो घ्यायला आवडेल. सर, स्क्रीन ठीक आहे. सर, शेअरिंग मी स्क्रीन शेअरिंग थांबवतो मी. प्लीज प्लीज. येस सर, थँक्यू. हं. रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्लीज एक फोटो घेऊयात आपण अँड सर प्रशांत सर 2 मिनिट. बोला. हा 2 मिनिट. ज्या कोणाला चालू करता येत असेल, शक्य होत असेल, त्यांनी प्लीज चालू करा. आदित्य, अमोल सर, दर्शन. येस. अजून कोणी आहे? ओके, एक मिनिट थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. एक शेवटचं फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे की ओके, लेस दॅन 1 मिनिट. तर हे सेशन्स कंटिन्यू होतील. माझं एवढंच रिक्वेस्ट आहे की आपलं जे नॉलेज आहे ते शेअर करण्यासाठी म्हणून प्लीज कम फॉरवर्ड. असे भरपूर सेशन्स आपल्याला कंडक्ट करायचे आहेत. कोणाकडे वेगळी प्रतिभा असेल वेगळी, तर त्याबद्दलचं काही एज्युकेशन द्यायचं असेल तर प्लीज कम फॉरवर्ड. विल कंडक्ट मोर सेशन्स आणि जास्तीत जास्त एज्युकेट आणि ऑर्गनाइज यासाठी म्हणून आपण प्रयत्न करूया. थँक्यू सो मच आणि लॉट्स ऑफ थँक्यू टू अभिजित सर, टू यू. खूपच छान माहिती आणि मराठीमध्ये अगदी समजेल अशी, कोणालाही समजेल अशी माहिती तुम्ही दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सर. ऑल क्लॅप फॉर अभिजित सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन.